लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील महसूल तसेच प्रशासनाचा भार कमी व्हावा म्हणून नुकतीच सोलापूर जिल्ह्याची विभागणी करून पंढरपूर येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती महाराष्ट्र शासनाने केली आहे. आणि या पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर आणि मंगळवेढा तसेच मोहोळ या तालुक्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. परंतु भौगोलिकदृष्ट्या मोहोळ हे सोलापूरच्या अगदी नजदीक आहे आणि पंढरपूरला या मोहोळ तालुक्यातील लोकांना जाणं अशक्यप्राय असल्याचं संपूर्ण मोहोळ तालुक्यातील जनतेकडून बोललं जातात. याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत पेनूर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य शरदराज चौरे आपल्यासोबत आहेत. बस काय सांगाल, आपल्या मोहोळ तालुक्याचा अपर जिल्हाधिकारी पंढरपूर या ठिकाणी समावेश करण्यात आलेला? खरं तर ह्या मोहोळ तालुक्याच्या भौगोलिकदृष्ट्या पाहता मोहोळ तालुक्यातील 80 ते 90% भागाला अतिशय अडचणीचा आहे. खरं तर ह्या गोष्टीला एक मोहोळ तालुक्यातील नागरिक म्हणून आमचा विरोध राहणार आहे. कारण का तर सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीला असणारे नरखेड जिल्हा परिषद गटातील गाव असतील, कामती गटातील असतील, कुरुला असेल, स्वतः मोहोळ शहर असेल, अतिशय अडचणीचं त्या ठिकाणी त्यांना तिकडं पंढरपूरला जाणं होणार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला जाणं होणार आहे. त्या ठिकाणी शेतकरी ज्यावेळेस आपला माल घेऊन सोलापूरच्या मार्केटला जातो, मार्केटला गेल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातही काम होतं. त्यांना त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला दवाखान्याचं असेल, दवाखान्यात गेल्यानंतर तिथं जिल्हाधिकाऱ्याला बी काम होऊ शकतं. असं एकाच दोन कामं होणारं सोलापूर शहर आहे. त्या ठिकाणी असणं मोहोळ तालुका अतिशय गरजेचं आहे. कारण का तर ह्या मोहोळ तालुक्यातील जनतेला पंढरपूर हे अतिशय अडचणीचं ठरणार आहे. ही आमचा त्या मोहोळ तालुका तिथं पंढरपूरला जोडण्यास आमचा 100% विरोध राहणार आहे. तालुक्याचे माजी आमदार असलेले यशवंत माने यांनी देखील या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला विरोध केला आहे. परंतु आपण ज्या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करता पेनूर, खरं तर हा जिल्हा परिषद गट पंढरपूरच्या अगदी नजदीक आहे. तुमचा विरोध कशासाठी? खरं तर हा मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विषय आहे. वैयक्तिक आता आमचं गाव देखील हे पेनूर हे पंढरपूरच्या बाउंड्रीला आहे. आम्हाला एक 10-15 मिनिटावर जर पंढरपूर असेल तरी देखील ह्या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेचा विचार करत असताना आपण तालुक्याचा विचार केला पाहिजे. एक झडपी गटापुरता किंवा एका गावापुरता न विचार करता हा मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास अतिशय वाढणार आहे. खरं तर मोहोळ तालुक्यातील जनतेचा विचार करणारा एक मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. हे मोहोळ तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय अवघड आणि अडचणीचं ठरणार आहे. आणि तुम्ही बोललात की बाबा यशवंत माने, खरं तर 100% ह्या तालुक्यातील सर्व पक्षीय नेते असतील, पदाधिकारी असतील, हे सर्वजण ह्या गोष्टीला विरोध करतील अशी मला अपेक्षा आहे. परंतु यशवंत त्यांनी गेल्या अपर तहसीलला सुद्धा असाच विचार केला असता तर आज या मोहोळ तालुक्याचे आमदार ते असले असते. असा विचार त्यावेळेस का केला नाही? आज तुम्हाला कशामुळे अडचणीचं वाटायला लागलं? याचं आत्मपरीक्षण यशवंत त्याने बहुतेक 100% केलेलं असावं असं मला वाटतं. खरं तर ज्या पद्धतीनं अनगर येथील अपर तहसील कार्यालयाला आपण विरोध केला, त्याच पद्धतीनं आता देखील आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला विरोध करणार आहोत. 100% त्याच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी विरोध करतोय. 2 दिवसामध्ये मी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेतोय. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी मी पत्र देणार आहे आणि एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेऊन हे कशा पद्धतीने ह्या मोहोळ तालुक्यातील जनतेला अडचणीचं ठरतंय हे सर्व गोष्टी बाबी त्या ठिकाणी मी एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून त्या ठिकाणी सविस्तर सांगणार आहे. खरं तर अनगर अपर तहसील कार्यालयाला विरोध करणारे विद्यमान आमदार राजू खरे याबाबत कोणतीही वाच्यता आतापर्यंत त्यांनी केलेली नाही. आता तो प्रश्न त्यांचा आहे, परंतु ह्या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील नागरिक म्हणून माझा तर 100% त्याला विरोध असणार आहे. या ठिकाणी आम्ही आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांना देखील या गोष्टीची माहिती दिलेली आहे की या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला अडचणीचं ठरतंय आणि विरोध देखील त्याच पद्धतीने होतोय. अशा गोष्टीची बाबी या ठिकाणी पालकमंत्र्याला देखील सांगितलेलं आहे. पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांना देखील या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील जे काय कशा पद्धतीनं अडचणीचं पंढरपूर ठरतंय जिल्हाधिकारी कार्यालय ते या ठिकाणी आम्ही 100% पटवून देणार आहोत. आता अधिवेशन चालू असल्या कारणाने जयाभाऊ मुंबईला आहेत. मुंबईला गेल्यानंतर जयाभाऊला देखील त्या ठिकाणी भेटणार आहोत. एकनाथजी शिंदे साहेबांना भेटणार आहे. बावनकुळे साहेबांना देखील त्या ठिकाणी भेटून त्या ठिकाणी मोहोळ तालुका त्यामधून कसा वगळता येईल त्यासाठी 100% एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून
शिवसेनेचा गटनेता म्हणून त्या ठिकाणी 100% प्रयत्न करणार आहे. खरं तर मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येत एक संघर्ष समिती स्थापन केली होती अनगर अपर तहसील कार्यालय रद्दबाबत. तशी आपण एखादी संघर्ष समिती स्थापन करणार आहात? या ठिकाणी संजय अण्णा क्षीरसागर यांचा कालच मला फोन झाला. त्या बाबतीत त्या ठिकाणी हालचाली चालू आहेत. येणाऱ्या 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सुदीक ह्या मोहोळ तालुक्यातील संघर्ष समिती लवकरात लवकर स्थापन होईल. सर्व पक्षीय असेल आणि सर्वांनी मिळून त्या ठिकाणी हे कसं थांबवता येईल याच्याकडे 100% आम्ही लक्ष देणार आहोत. खरं तर कशा पद्धतीनं मोहोळ तालुका हा भौगोलिकदृष्ट्या कशा पद्धतीने गैरसोयीचा आहे आणि खरं तर पंढरपूर सारख्या मोठ्या शहरामध्ये 4 वाऱ्या देखील मोठमोठ्या होतात. त्या वारीच्या दरम्यान कमीत कमी 10 ते 15 दिवसापासून गर्दीचं देखील प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. याकडे कसे बघता आपण? गर्दीपेक्षा महत्वाचं या ठिकाणी आपलं सावळेश्वर हे आपल्या चिंचोली MIDC असेल, त्या ठिकाणी सोलापूरच्या नजदीक कामती असेल, कुरुल असेल, नरखेडचा आमचा भाग असेल, मोहोळ शहर असेल, तालुक्यातील 70 ते 80% भाग हा सोलापूरच्या एक 10 मिनिटावर आहे. आणि त्या लोकांनी तिथून इकडं पंढरपूरला जर त्या कामासाठी निमित्तानं यायचं म्हटलं तर त्यांना 100% सर्वसामान्यांना अडचणीच ठरणार आहे. शेतकरी बांधव असतील, माझी मायबाप जनता असेल, शैक्षणिक विषयात असेल, अतिशय अडचणीच ठरणार आहे. कारण का तर तिथं शाळेची मुलं असतील, शिक्षणाची सोय असेल, सोलापूरला शिक्षणासाठी मुलं घातलेली असतील, अनेक गोष्टी. शेतकऱ्यांचं काय असतं, एक काम दुसरं काम काढून 2 कामं काढून सोलापूरला जाऊ शकतो. परंतु त्या कामानिमित्त जर इकडे यायचं म्हणलं तर सोलापूरला एक वेळा जायचं त्या कामासाठी आणि पंढरपूरला एक वेळा जायचं. अशा पद्धतीनं 70 ते 80% मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला ही त्रासदायक होणार आहे. हा सर्व पूर्ण तालुक्याचा विषय आहे. तर तालुक्याच्या दृष्टीनं पाहत असताना तालुक्याच्या दृष्टीनं ते अतिशय गैर आहे. 100% त्या ठिकाणी काही करून हे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडलेलं मोहोळ 100% काढण्यासाठी जे काय कुठल्या पद्धतीने प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करून 100% ते रद्द करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तर हे होते पेनूर जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे गटनेता चंद्रराज चौरे यांनी मोहोळ तालुका हा पंढरपूर अप्पर जिल्हाधिकाऱ्याला जोडल्याने तो भौगोलिकदृष्ट्या कसा अयोग्य आहे असं आपल्या लक्षवेध न्यूजशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा